Hello and welcome, my dear friends and students. In today's video, I am going to explain the two very important questions. That is the vibration of air column in a closed pipe and vibration of air column in a open pipe. How air particles vibrate in a closed pipe and in open pipe. The question can be asked under the head of show that only odd harmonics are present in the vibration of air column in closed pipe and all harmonics are present in the vibration of air column in open pipe. असा एक क्वेश्चन आपल्याला विचारतात. बघूया आपल्याला इथे दाखवायचं आहे की हाऊ एअर कॉलम व्हायब्रेट इन अ क्लोज पाइप किंवा विचारला जातं शो दॅट ओनली ऑड हार्मोनिक्स. इन प्रीवियस व्हिडिओ वी हॅड सीन व्हॉट डू मीन बाय हार्मोनिक्स. दैट इज द इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज कॉल्ड एज द हार्मोनिक्स. मग इथे आपल्याला ज्या फ्रिक्वेन्सीज मिळणार आहे त्या केवळ कोणत्या फ्रिक्वेन्सीज मिळणार आहे ओनली ऑड फ्रिक्वेन्सीज. दॅट इज एन, थ्राइस एन, फिफ्थ एन ह्या फ्रिक्वेन्सीज मिळणार आहे. इव्हन फ्रिक्वेन्सीज इथे अब्सेंट असणार आहे. बघूया मग आपल्याला त्यासाठी एक पाइप कन्सिडर करायचं आहे आपल्याला. सो कन्सिडर अ पाइप हुज वन एंड इज क्लोज अँड अदर एंड इज ओपन. आपल्याला क्लोज पाइप घ्यायचा आहे. मग ऑर्गन पाइप जो असतो दॅट इज द सिलेंड्रिकल ट्यूब हुज वन एंड इज क्लोज अँड अदर एंड इज ओपन. मग असा आपण एक पाइप घेतोय. सो कन्सिडर अ पाइप हुज वन एंड इज क्लोज अँड अदर एंड इज ओपन. सो व्हेन अ व्हायब्रेटेड ट्यूनिंग फोर्क is kept near the open end of that pipe. या पाइपच्या ओपन एंडला जर आपण व्हायब्रेटेड ट्यूनिंग फोर्क केप केली तर याच्या आतमध्ये असणारे जे एअर पार्टिकल्स आहेत हाऊ दॅट एअर पार्टिकल्स व्हायब्रेट which is the boundary condition followed by that air particles. Now here these air particles vibrates in such a way that node is formed at the close end and antinode is formed just above the open end. Why? Here the air particle which is at close end that is not free to vibrate. So that's why this air particle has to keep his position as that is the rest position. This particle is unable to vibrate at all. म्हणून इथे काय तयार होतं नोड. And this is the particle which is totally free to vibrate with the maximum amplitude. That's why we have the formation of antinode at open end and node at close end. त्याला boundary condition म्हणतात. When a tuning fork, that is the vibrated tuning fork, is kept near the open end, then air column vibrate in a different ways. आता इथे जसं आपण फर्स्ट मोड, सेकंड मोड, थर्ड मोड घेणार आहे तर त्यावेळेला किती नोड किती अँटीनोड तयार होतात. म्हणून इथे आपल्याला डिफरंट मोड्स कन्सिडर करायचे आहे बाय फॉलोइंग द बाउंड्री कंडिशन. कोणती बाउंड्री कंडिशन? नोड इज ऑलवेज फॉर्म ॲट द क्लोज एंड and antinode is formed at the open end. So let us consider the first mode of vibration which is called as fundamental mode of vibration. या दोन पैकी पहिली मोड आपण कन्सिडर करणार आहे फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन. त्यासाठी बघा आपला हा पाइप आहे दॅट इज अ क्लोज पाइप. इथे आपण व्हायब्रेटेड ट्यूनिंग फोर्कला केप्ट करतोय त्यामुळे इथले जे व्हायब्रेशन्स आहेत ट्यूनिंग फोर्कचे त्यामुळे एअर पार्टिकल्स व्हायब्रेट होईल. त्यामुळे लॉन्जिट्युडिनल वेव्ह प्रोड्यूस होईल. दॅट लॉन्जिट्युडिनल वेव्ह then reach up to the close end and it get they reflected by following the boundary condition that node is formed at the close end and antinode is just above the open end. म्हणून मी इथे डायग्राम काढलेली आहे की जिथे आपल्याला ऍक्च्युली हाफ वेव्ह मिळेल की त्याला आपण हाफ लूप म्हणूया. हाफ लूप मिळाले की जिथे वन नोड अँड वन अँटीनोड वी हॅव. आता या मोड मध्ये आपल्याला जे वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज वापरायच्या त्याचं मीनिंग आपण इथे लिहिलं. n represent the frequency of vibration of this mode which is called as fundamental frequency. Lambda is called as the wavelength. Capital L is the actual distance between antinode and node which is called as the corrected length. या कॅपिटल एल ला आपण करेक्टेड लेंथ पण म्हणू शकतो किंवा डिस्टन्स बिटवीन नोड अँड अँटीनोड. V be the velocity of sound wave produced by the vibration of
that air particles and actual the length of air column म्हणजेच length of pipe याच्या क्लोज एंड पासून तर ओपन एंड पर्यंतचा डिस्टन्स म्हणजे स्मॉल आहे. आता आपल्याजवळ रिलेशन आहे, रिलेशन बिटवीन एअर फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंथ अँड द वेलोसिटी ॲज अ v इक्वल टू n लॅम्बडा. म्हणून तुम्हाला या एक्सप्रेशनची सुरुवात या फॉर्म्युल्यापासून करायची आहे. वी हॅव द रिलेशन बिटवीन velocity, frequency and wavelength as v equal to n lambda. आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची आहे म्हणून n इक्वल टू काय घ्यायचं v बाय लॅम्बडा. आता फिगर वरून इथे आपण प्रॉपर्टीज मध्ये शिकलो द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड असेल किंवा टू सक्सेसिव्ह अँटी नोड असेल तर हाफ द वेव्हलेंथ. बट डिस्टन्स बिटवीन वन नोड अँड इट्स ऍडजसंट अँटी नोड त्यावेळेला त्याचं डिस्टन्स किती असतं, दॅट इज लॅम्बडा बाय 4. म्हणून मी इथे l इक्वल टू किती लिहिलेलं आहे, लॅम्बडा बाय 4. मग आता फिगर वरून l इक्वल टू लॅम्बडा बाय 4 आहे, त्याच्यावरून लॅम्बडा इक्वल टू काय मिळणार आहे आपल्याला 4l. म्हणून मी इथे लॅम्बडाची व्हॅल्यू काय ठेवली 4l. सो l इक्वल टू v अपॉन 4l इज द फॉर्म्युला फॉर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आता या कॅपिटल L ची जर व्हॅल्यू आपण ठेवली तर कॅपिटल L म्हणजेच काय तर लेंथ ऑफ द पाईप या क्लोज एंड पासून तर ओपन एंड पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे लेंथ ऑफ द पाईप म्हणजेच लेंथ ऑफ एअर कॉलम. आणि त्याच्यावर हे जे स्मॉल डिस्टन्स आहे. नाउ टू पुट द व्हॅल्यू ऑफ कॅपिटल L यू हॅव टू कन्सिडर द डिस्टन्स बिटवीन क्लोज एंड अँड ओपन एंड व्हिच इज द लेंथ ऑफ एअर कॉलम and small is the end correction, that is the distance between the close end, that is the node, and the point where the antinode is actually present. आता हे open end आणि antinode कुठे फॉर्म झालं, यांच्यामधलं हे जे लिटिल डिस्टन्स एक्स्ट्रा आहे ते antinode that is the end correction. मग हे एंड करेक्शन आणि याच्यापर्यंतचं टोटल डिस्टन्स घ्यायचं असेल तर ते आपल्याला घ्यावं लागतं कॅपिटल L इक्वल टू स्मॉल l प्लस e. ही व्हॅल्यू जर ठेवली तर आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला मिळाला n इक्वल टू v अपॉन 4 इन ब्रॅकेट l प्लस e. नाउ वी हैव टू कन्सिडर द सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. नाउ लेट अस कन्सिडर द सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. Now in this mode the air particles or air column vibrate in such a way that we have the formation of two nodes and two antinodes. In first mode of vibration we have just the single node and single antinode. पहिल्या मोड मध्ये आपण त्याला कशा पद्धतीने व्हायब्रेट केलं तर क्लोज एंडला नोड आणि ओपन एंडच्या जस्ट अबोव अँटीनोड. म्हणजे इथे आपल्याला हाफ लूप होती, वन नोड वन अँटीनोड होतं. इथे जर आता आपण एअर कॉलमला पुन्हा त्याला वेगळ्या पद्धतीने व्हायब्रेट करतोय बाय ऍडजस्टिंग द लेंथ ऑफ व्हायब्रेटिंग कॉलम इन सच अ वे दॅट नाउ वी हॅव द टू नोड्स अँड टू अँटीनोड्स. आता आपल्याजवळ दोन नोड आहेत आणि दोन अँटीनोड आहेत. म्हणजेच ऍक्च्युअली आपल्याजवळ ही कंप्लीट लूप झाली एक आणि हाफ लूप, वन अँड हाफ लूप आहे. प्रत्येक वेळेला वन लूप त्यामध्ये ऍड होत जाईल. मग आता इथे याचं डिस्टन्स कसं मोजायचं तर आपण इथे शिकलोय की कोणत्याही दोन सक्सेसिव्ह नोड मधलं जे डिस्टन्स असतं किंवा दोन अँटीनोड मधलं डिस्टन्स असतं हे आहे लॅम्बडा बाय 2. आणि नोड अँड अँटीनोड मधलं डिस्टन्स आहे लॅम्बडा बाय 4. मग याची जर ऍडिशन केली आपण लॅम्बडा बाय 2 प्लस लॅम्बडा बाय 4, 4 प्लस 2 दॅट इज 6, लॅम्बडा बाय 8 दॅट इज 3 लॅम्बडा बाय 4. आता इथली वेव्हलेंथ वेगळी राहील कारण इथे आपण त्याला वेगळ्या पद्धतीने व्हायब्रेट करतोय. म्हणून इथली वेव्हलेंथ घेतली लॅम्बडा 1, इथली फ्रिक्वेन्सी घ्यायची L1. एकाच मीडियम मध्ये आपण ते पार्टिकल्स व्हायब्रेट करतोय त्यामुळे वेलोसिटी चेंज होणार नाही, वेलोसिटी वीच राहील. मग जसं इथे आपण घेतलं n बी द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन तिथे लिहायचं n1 बी द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ दिस मोड. इथे लॅम्बडा बी द वेव्हलेंथ घेतलं, इथे लॅम्बडा 1 घ्यायचं, लॅम्बडा 1 बी द वेव्हलेंथ ऑफ वेव्ह. मग इथे जसं आता स्मॉल l ची व्हॅल्यू चेंज होणार नाही कारण तोच पाईप आहे. कॅपिटल L चेंज होणार नाही कारण आपण ऍक्च्युअल अँटीनोड आणि म्हणजे टॉपमोस्ट अँटीनोड आणि बॉटम मध्ये क्लोज एंडला फॉर्म होणार नोड यांच्यामधलं डिस्टन्स घेतोय प्रत्येक वेळेला, त्यामुळे कॅपिटल L तेच राहील.
या कॅपिटल एल इक्वल टू ही व्हॅल्यू चेंज होईल. माझा कॅपिटल एल इक्वल टू आपल्याला काय घ्यायचंय तर इथे 3 लॅम्बडा 1/4 कशाला तुम्हाला सांगितलं की कोणतेही दोन सक्सेसिव्ह. आता इथे आपल्याला अँटी नोड आहे तर अँटी नोड आपण इथे घेतलं. अँटी नोड मधला डिस्टन्स λ/2 आणि अँटी नोड टू नोड λ/4 यांची ऍडिशन करायची. ते येतं 4 + 2 6 λ/8 म्हणजे सिंप्लिफाय केलं तर 3 λ/4. आता इथली वेव्हलेंथ आपण λ1 ने डिनोट करणार म्हणून मी इथे l इक्वल टू किती दिलाय 3 λ1/4. पुन्हा सुरुवात तशीच करायची. v इक्वल टू n लॅम्बडा. मग इथे त्याऐवजी लिहायचं v इक्वल टू n1 लॅम्बडा. वी हॅव टू फाइंड द फॉर्म्युला फॉर n1. हायर फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला पाहिजे आपल्याला. मग v अपॉन लॅम्बडा. पुन्हा फिगर वरून λ1 ची व्हॅल्यू मिळवा. आपल्याजवळ काय l इक्वल टू 3 λ1/4. मग याच्यावरून λ1 काय मिळेल आपल्याला दॅट इज λ1 इक्वल टू 4l/3. त्यामुळे मी ही व्हॅल्यू इथे प्लेस केली. λ1 ची व्हॅल्यू काय 4l/3. आता हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे न्यूमरेटरला गेला म्हणून इथे काय मिळालं 3v/4l. आता आपल्याजवळ v अपॉन 4l जे आहे याची व्हॅल्यू आहे आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. कारण याला जर आपल्याला हार्मोनिक्सच्या फॉर्म मध्ये एक्सप्लेन करायचं असेल तर आपल्याला इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी पाहिजे. म्हणून v अपॉन 4l इक्वल टू n. म्हणून मी v अपॉन 4l ची व्हॅल्यू काय ठेवली n. म्हणजे या मोड ऑफ व्हायब्रेशन मध्ये आपल्याला जी फ्रिक्वेन्सी मिळाली ती n1 इक्वल टू किती मिळाली 3n. 3 इज अ इंटिग्रल मल्टिपल, n इज अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. इथे 1 आहे म्हणजे फर्स्ट हार्मोनिक झालं. इथे 3 आहे म्हणजे कोणती हार्मोनिक झाला थर्ड हार्मोनिक किंवा फर्स्ट ओव्हरटोन. या फ्रिक्वेन्सी नंतर येणारी पहिली हायेस्ट फ्रिक्वेन्सी म्हणजे कोणती झाली हायर फ्रिक्वेन्सी कोणती झाली 3n. म्हणून याला फर्स्ट ओव्हरटोन किंवा थर्ड हार्मोनिक म्हणतात. आता असंच एक पुन्हा आपल्याला इथे घ्यायचं आहे दॅट इज द थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन. नाउ कन्सिडर द थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन. नाउ वी हैव टू vibrate the air column in such a way that every time we have the increase of one loop or one node and one antinode. प्रत्येक वेळेला जसं पहिल्या केस मध्ये one node one antinode होतं, दुसऱ्या केस मध्ये बघा two nodes two antinode आहे, तिसऱ्या केस मध्ये आला पाहिजे आता three nodes and three antinodes. तर बघा तीन antinodes आहेत, तीन nodes आहेत, node node node, n represent the node, a represent the antinode, 1 2 and 3. मग आता इथे पुन्हा आपल्याला जसं इथे आपण वेगळं काय घेतलं फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ तसंच आपल्याला थर्ड मोड मध्ये घ्यावं लागेल. लेट n टू बी द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन अँड लॅम्बडा टू बी द वेव्हलेंथ. पुन्हा आता इथे तुम्हाला फिगर वरून पहिले या अँटीनोड टॉपला फॉर्म होणारे अँटीनोड आणि क्लोजला फॉर्म होणारा नोड यांच्यामधलं डिस्टन्स घ्यायचं आहे. तर बघा या अँटीनोड पासून या अँटीनोड पर्यंत λ/2. पुन्हा या अँटीनोड टू अँटीनोड λ/2 आणि या अँटीनोड पासून नोड पर्यंत किती λ/4. तर या तिघांची ऍडिशन करायची आता λ/2 प्लस λ/2 प्लस λ/4. λ/2 प्लस λ/2 मीन्स λ प्लस λ/4 दॅट इज 5 λ/4. अशा पद्धतीने आपल्याला फिगर वरून कॅपिटल एल ची व्हॅल्यू काढता आली पाहिजे. ती एकदा काढली की बाकी काही नाही. पुन्हा सुरुवात आपली तशीच. वी हॅव v इक्वल टू n2 λ2 दॅट इज v अपॉन λ2 इक्वल टू n2. पुन्हा λ2 ची व्हॅल्यू ठेवा फिगर वरून. वी हॅव l इक्वल टू 5 λ/2/4. याच्यावर इथे मल्टिप्लाय करायचं. इट इज 4l/5. म्हणून मग v अपॉन 4l/5. पुन्हा हा 5 न्यूमरेटरला जाईल. सो वी हॅव n2 इक्वल टू 5v अपॉन 4l. आता इथे n2 इक्वल टू काय मिळालं आपल्याला v अपॉन 4l म्हणजे पुन्हा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 5 आहे. म्हणजे इन फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन वी हॅव सिंपली फ्रिक्वेन्सी n. इन सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन वी हॅव फ्रिक्वेन्सी 3l. इन थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन वी हॅव फ्रिक्वेन्सी 5l. सो वी हॅव ओनली हियर द ऑड फ्रिक्वेन्सी 1 3 5. इवन फ्रिक्वेन्सीज आर absent. मग इथे ही n जी झाली ही फर्स्ट हार्मोनिक झाली कारण इथे 1 आहे. ही फर्स्ट हार्मोनिक, ही थर्ड हार्मोनिक, ही फिफ्थ हार्मोनिक. म्हणजे आता
इथे फक्त आपल्याला ऑड हार्मोनिक्सच मिळतात, म्हणून आपण म्हणूया याला जर n इक्वल टू v अपॉन 4l ला इक्वेशन 1, दुसरे जे आपण मिळवलं n1 इक्वल टू 3n इक्वेशन 2, n2 इक्वल टू 5n इक्वेशन 3. From equation 1 to n3 it is very clear that only odd harmonics are present in the vibration of air column in a closed pipe. Closed pipe मध्ये जेव्हा आपण एअर कॉलमला व्हायब्रेट करू तर आपल्याला केवळ ऑड फ्रिक्वेन्सीजच मिळाल्या n3 n5n, म्हणजेच ऑड हार्मोनिक्सच आपल्याला मिळाल्या, इव्हन हार्मोनिक्स इथे अब्सेंट होत्या. म्हणून आपण याला इझिली प्रूव्ह करू शकतो की इन केस ऑफ व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन अ क्लोज पाइप वी हॅव ओनली द ऑड हार्मोनिक्स. Now we have to consider the vibration of air column in an open pipe. In this case, we have to show that all harmonics, even as well as odd harmonics, are present in the vibration of air column in an open pipe. So for that, the consideration is same. Instead of closed pipe, now we have to consider the open pipe. The pipe whose both ends are open, that pipe is called as the open pipe. म्हणून आपण इथे consider a pipe whose both ends are open. पुन्हा तुम्हाला व्हायब्रेटेड ट्यूनिंग फोर्क ठेवावा लागेल नियर द ओपन, एनी वन ऑफ द ओपन एंड. मग इथे आपण या व्हायब्रेटेड ट्यूनिंग फोर्कला जर टॉपच्या ओपन एंडच्या क्लोज ठेवलं तर इथला एअर कॉलम कसा व्हायब्रेट होईल? बाय फॉलोइंग विच बाउंड्री कंडिशन. मग आता इथे पुन्हा आपण कन्सिडर केलं की व्हेन व्हायब्रेटेड ट्यूनिंग फोर्क kept near the one of the open end, that is the upper open end, then the air column vibrate in such a way that two antinodes form at the two open end and node at the middle part of the pipe. इथे याच्या दोन्ही ओपन एंडला काय तयार होईल? अँटीनोड, आणि मधात इथे काय तयार होईल? नोड. कारण एअर कॉलम जे आहे या बाजूने फ्री टू व्हायब्रेट आहे, इथले एअर पार्टिकल, इथले एअर पार्टिकल कसे आहे? फ्री टू व्हायब्रेट आहे. त्यामुळे इथे अँटीनोड फॉर्म होईल, इथे अँटीनोड, आणि अँटीनोड तयार झाला तर नोड तयार होतो, नोड तयार झाल्यानंतर अँटीनोड, म्हणजे नोड्स अँड अँटीनोड्स आर अल्टरनेटली प्रोड्यूस. त्यामुळे अँटीनोड तयार झाल्यानंतर नोड, नोड तयार झाल्यानंतर पुन्हा अँटीनोड. म्हणून इथे हाऊ दॅट एअर कॉलम व्हायब्रेट इन ओपन पाइप विच इज द बाउंड्री कंडिशन. कोणती बाउंड्री कंडिशन आहे? तर at the both open ends antinodes that are formed and at the middle part of the pipe, that is the node is formed. म्हणून मी इथे लिहिलंय when vibrated tuning fork kept near the upper open end, air column vibrate in different modes by following the boundary condition that antinodes form just a little distance above both open end and node at the middle part. मग आता इथे आपण फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन कन्सिडर करूया. फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन मध्ये आपल्याला पहिल्या केस मध्ये क्लोज पाइप मध्ये वन नोड आणि वन अँटीनोड मिळालं होतं. इन केस ऑफ ओपन पाइप at both open ends we have the antinodes and at the middle portion we have the node. म्हणजे इथे एक एक्स्ट्रा अँटीनोड आपल्याला मिळेल. म्हणून टू अँटीनोड्स अँड वन नोड इन फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन. पुन्हा तुम्हाला कॅपिटल एल ची व्हॅल्यू काढताना आता इथे दोन ओपन एंड असल्यामुळे या एंड ऑफ द पाइप आणि द पोझिशन वेअर द अँटीनोड इज ऍक्च्युअली फॉर्म, ते आहे एंड करेक्शन. म्हणजे इन शॉर्ट वी हॅव टू अप्लाय द एंड करेक्शन फॉर बोथ द एंड फॉर ओपन पाइप. ओपन पाइप साठी आता ऍक्च्युअल लेंथ ऑफ पाइप जी आहे ती स्मॉल आहे आणि याच्या ओपन एंड पासून किती अंतरावर ऍक्च्युअली अँटीनोड फॉर्म झाला ते डिस्टन्स म्हणजे एंड करेक्शन. हा एक एंड करेक्शन घ्यायला लागेल तुम्हाला, हा एक एंड करेक्शन घ्यायला लागेल. म्हणजे ओपन पाइपच्या बाबतीत तुम्हाला एंड करेक्शन ट्वाइस कन्सिडर करावं लागतं. म्हणून इथे कॅपिटल एल ची जी व्हॅल्यू असतं ती स्मॉल एल प्लस ट्वाइस सी. क्लोज पाइप मध्ये सिंपली एल प्लस सी, पण ओपन पाइप मध्ये काय घ्यायचं? एल प्लस ट्वाइस सी, कारण त्याच्या दोनही ओपन एंडला काय फॉर्म होत आहे? अँटीनोड. मग इथे एक्स्ट्रा डिस्टन्स आणि इथलं एक्स्ट्रा डिस्टन्स
हे दोन एंड करेक्शन आपल्याला कन्सिडर करायचे आहे. सो लेट अस कन्सिडर अगेन द सेम थिंग. n be the frequency of vibration, lambda be the wavelength. Now here starting from the same thing that v equal to n lambda. याच्यावरून आपल्याला v by lambda equal to n घ्यायचं आहे. आता पुन्हा फिगर वरून आपल्याला प्रत्येक वेळेला लॅम्बडाची व्हॅल्यू मिळवायची आहे. मग इथे आपण पुन्हा अँटीनोड पासून तर अँटीनोड पर्यंत किती डिस्टन्स असतं? द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स और टू सक्सेसिव्ह अँटीनोड्स किती असतं? लॅम्बडा बाय 2. म्हणून मी या अँटीनोड पासून या अँटीनोड पर्यंतचं डिस्टन्स किती लिहिलं? लॅम्बडा बाय 2. म्हणून इथे लॅम्बडाच्या जागी काय लिहायचं? L equal to lambda by 2. Therefore lambda equal to what? Twice L. ते इथे दाखवलं बघा मी फ्रॉम फिगर L equal to lambda by 2 हे याला मल्टिप्लाय ला जाईल. lambda equal to twice L. ही व्हॅल्यू जर ठेवली तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इन केस ऑफ ओपन पाईप काय मिळालं आपल्याला? N equal to V upon twice L. आणि याला जर आपल्याला एंड करेक्शनच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर N equal to V upon twice in bracket small l प्लस ट्वाइस ई. इथे जर आपल्याला कॅपिटल एल ची व्हॅल्यू प्लेस करायची असेल तर कॅपिटल एल ची व्हॅल्यू काय? स्मॉल एल प्लस ट्वाइस ई. नाउ कन्सिडर द सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मिळवली आपण n इक्वल टू v अपॉन ट्वाइस एल. आता सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन मध्ये आता बघा प्रत्येक वेळेला काय होईल? इथे एक अँटीनोड एक्स्ट्रा मिळेल. क्लोज पाईप मध्ये वन नोड वन अँटीनोड टू नोड्स टू अँटीनोड्स असं मिळालं होतं. इथे एक अँटीनोड एक्स्ट्रा आहे. मग आता इथे टू अँटीनोड वन नोड होता. आता इथे थ्री अँटीनोड्स अँड टू नोड्स असतील. आता 1 2 3 हे थ्री अँटीनोड झाले आणि टू नोड्स झाले. पुन्हा या केस मध्ये वेव्हलेंथ वेगळी असेल कारण इथे आपल्याला केवळ हाफ आणि हाफ इन्व्हर्टेड फॅशन मध्ये लूप मिळाला म्हणजे वन लूप. इथे आपल्याला आता इथे हाफ हाफ हे लूप आणि हे वन म्हणजे टू लूप आपल्याला इथे मिळाल्या. तर याचं वेव्हलेंथ वेगळं असेल, फ्रिक्वेन्सी वेगळी असेल. म्हणून n1 बी द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन अँड λ1 बी द वेव्हलेंथ. पुन्हा सुरुवात तशीच करा. v इक्वल टू n1 λ1. देयरफॉर n1 इक्वल टू v अपॉन λ1. आता फिगर वरून तुम्हाला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे या l ची. तर बघा या अँटीनोड पासून या अँटीनोड पर्यंत किती? लॅम्बडा बाय 2 डिस्टन्स. आणि या अँटीनोड पासून या अँटीनोड पर्यंत लॅम्बडा बाय 2. लॅम्बडा बाय 2 प्लस लॅम्बडा बाय 2 या दोघांची ऍडिशन जर आपण केली तर किती येतं? लॅम्बडा. इथली वेव्हलेंथ आपण λ1 ने दाखवणार आहे. म्हणून आपण v इक्वल टू n1 λ1. देयरफॉर v अपॉन λ1 इक्वल टू n1. आता इथे आपल्याजवळ l इक्वल टू λ1 म्हणजेच आपल्याला λ1 ची व्हॅल्यू काय ठेवायची आहे? l. आता याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या इंटिग्रल मल्टिपल लिहायचं असेल. आपल्याजवळ फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय बघा? n इक्वल टू v अपॉन ट्वाइस l. त्यामुळे मी ऍडजस्टमेंट केली 2 ने मल्टिप्लाय 2 ने डिवाइड. आता v अपॉन ट्वाइस l हे जे आहे हे काय झाली? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. हे 2 त्याला मल्टिप्लाय. सो n1 इक्वल टू काय मिळालं? ट्वाइस l. क्लोज पाईप मध्ये n1 इक्वल टू काय मिळालं होतं आपल्याला? 3n ट्वाइस l. इथे मिळालं आपल्याला n1 इक्वल टू ट्वाइस l. आता आपल्याला थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन बघायचं आहे. त्याच्यावरून आपला फॉर्म्युला येईल n2 इक्वल टू 3n. म्हणजे इथे आपल्याला पहिले n मिळालं म्हणजे ऑड. मग इथे ट्वाइस n मिळालं म्हणजे इव्हन. पुन्हा ऑड मिळेल पुन्हा इव्हन म्हणजे ऑल फ्रिक्वेन्सीज इथे आपल्याला मिळतात. ते बघू आता थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन आपण बघू. नाउ कन्सिडर द थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन in such a way that we have now the 4 antinodes and 3 nodes. बघा पहिल्याच्या 2 antinodes होते 1 node. त्यानंतर 3 antinodes 2 nodes. आता इथे आपल्याजवळ 4 antinodes असतील आणि 3 nodes असतील. म्हणजेच एक एक लूप वाढवत जायची. पहिले हाफ हाफ होते म्हणजे 1 लूप. त्यानंतर पुन्हा हे हाफ हाफ आणि 1 2 लूप. आता 3 लूप आहेत बघा 1 2 आणि 3. लूप म्हणजेच काय? रिजन बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स. आता बघा ह्या नोडची ही हाफ आणि ही हाफ ही झाली 1 2 आणि 3. मग पुन्हा आता इथे पहिले डिस्टन्स कॅल्क्युलेट करा. तर या अँटीनोड पासून या अँटीनोड पर्यंत सेकंड आणि थर्ड प्रत्येक सक्सेसिव्ह अँटीनोड मधलं डिस्टन्स किती असतं? लॅम्बडा बाय 2. हाऊ मेनी टाइम्स यू हॅव टू मेजर द डिस्टन्स? 3 टाइम्स. बघा या अँटीनोड पासून या अँटीनोड पर्यंत लॅम्बडा बाय 2. या अँटीनोड पासून या अँटीनोड पर्यंत लॅम्बडा बाय 2.
या अँटीनोड पासून या अँटीनोड पर्यंत किती लॅम्बडा पाहिजे. म्हणजे आपल्याला इथे कॅपिटल एल किती मिळाला 3 आणि इथली आपण वेव्हलेंथ आता लॅम्बडा 2 घेतोय. इथली वेव्हलेंथ आपण लॅम्बडा 1 घेतली होती. फंडामेंटलची सिंपली लॅम्बडा घ्यायची. सो L equal to 3 lambda 2 by 2. पुन्हा n2 be the frequency of vibration, lambda 2 be the wavelength. पुन्हा सुरुवातीस we have V equal to n2 lambda 2. V upon lambda 2 equal to n2. Now put the value of n2, lambda 2. That is we have L equal to 3 lambda 2 by 2. So it is 2L by 3 equal to lambda 2. प्रत्येक वेळेला फिगर वरून आपण वेव्हलेंथ ची व्हॅल्यू पुट करणार आहे. मग लॅम्बडा 2 ची व्हॅल्यू काय आहे 2L by 3. हा कुठे जाईल न्यूमरेटर. म्हणून मग आपल्याला काय मिळालं n2 equal to 3V upon twice L. पुन्हा याला आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर V upon twice L हे काय आहे n. म्हणून आपल्याला काय मिळालं n2 equal to 3L. बघा फंडामेंटल मोड मध्ये मिळालं आपल्याला सिंपली n. सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन मध्ये मिळाला twice L. थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन मध्ये मिळाला 3L. सो वी हॅव हियर फर्स्ट हार्मोनिक, सेकंड हार्मोनिक, थर्ड हार्मोनिक. हे नाउ वी हॅव इवन ॲज वेल ॲज ऑड हार्मोनिक्स ऑल्सो. म्हणून इथे आपण प्रूव्ह करू शकतो शो दॅट ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट इन द व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन अ ओपन पाईप. ओपन पाईप मध्ये आपल्याला सगळ्याच फ्रिक्वेन्सी मिळतात इवन ॲज वेल ॲज ऑड. म्हणून आपल्याजवळ सगळे हार्मोनिक्स आहे बघा फर्स्ट, सेकंड, थर्ड. क्लोज पाईप मध्ये काय झालं तर बघा आपल्याला मिळालं होतं n, 3n, 5n. ही आपली झाली होती फर्स्ट हार्मोनिक, ही थर्ड, ही फिफ्थ. हे क्लोज पाईप मध्ये फक्त आपल्याला कोणत्या हार्मोनिक्स होत्या ऑड. इथे आपल्याजवळ ओपन पाईप मध्ये ऑड ॲज वेल ॲज इवन. म्हणून मग हे दोन क्वेश्चन बरेचदा दोन पैकी एक क्वेश्चन विचारतात बघा शो दॅट only odd harmonics are present in the vibration of air column in closed pipe and show that odd as well as even all harmonics are present in the vibration of air column in a open pipe.